नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो मानवी जीवनाच्या अगदी अंतिम आणि कठोर सत्याला स्पर्श करतो. तो म्हणजे मृत्यू, त्यातून वाट्याला येणारं दुःख आणि सर्वात महत्त्वाचं त्या पलीकडे असलेली आशा. आज आपण एका ख्रिश्चन शोक सभेतील अत्यंत भावपूर्ण प्रवचनाच्या आधारे या सर्व संकल्पना समजून घेणार आहोत. मृत्यूचं वास्तव आणि त्यापुढील आशेचा किरण असा हा भावनिक आणि विचार करायला लावणारा प्रवास असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर चला थेट विषयाला हात घालूया. विचार करा, वयाची अवघी 5 वर्षे आणि हातात फुलांची पिशवी घेऊन दफनभूमीत उभं राहणं. वक्त्याने सांगितलेली त्यांच्या बालपणीची ही आठवण या संपूर्ण विश्लेषणाचा भावनिक पाया रचते. मृत्यू म्हणजे नेमकं काय हे समजण्याचं ते वय नसतं. आजूबाजूला रडणारे लोक आणि मनात निर्माण होणारा तो गोंधळ. मानवी मृत्यूचं दुःख आणि त्यातून येणारी अगतिकता समजून घेण्यासाठी हे एक अगदी अचूक आणि काळजाला भिडणारं उदाहरण आहे. आणि यातूनच आपण पहिल्या मुख्य मुद्द्याकडे येतो. मौत, एक कडवी सच्चाई, म्हणजेच मृत्यू एक कटू सत्य, या अटळ वास्तवाचा सामना. आता इथे एक अतिशय लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे बायबलमधील अय्यूब या पात्राच्या नावाचा अर्थ. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण अय्यूब या शब्दाचा अर्थ ओसाड किंवा बंजर असा होतो. जेव्हा आपण आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावतो तेव्हा आयुष्यात जे प्रचंड मोठी पोकळी आणि ओसाडपणा निर्माण होतो ना, त्याचं एक अतिशय चपखल प्रतीक म्हणून या प्रवचनात याचा वापर केला गेलाय. दुःख माणसाला आतून कसं पूर्णपणे बंजर बनवतं हे यातून अगदी स्पष्ट होतं. याच संदर्भात इस्रायलचे राजे सुलेमान यांचा एक अत्यंत वेगळा आणि गंभीर विचार या प्रवचनात समोर येतो. ते म्हणतात, मृत्यू ही सर्वात मोठी बिमारी आहे. आता याकडे जरा लक्ष द्या. सुलेमान यांच्या मते मृत्यू ही केवळ आयुष्याच्या शेवटी घडणारी एखादी नैसर्गिक घटना नाही, तर ती संपूर्ण मानवजातीच्या वाट्याला आलेली सर्वात मोठी व्याधी किंवा आजार आहे. मृत्यूकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. इथूनच आपण पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे वळतो. आदम सबसे दुःखी इन्सान, म्हणजेच आदम सर्वात दुःखी माणूस, मानवी दुःखाचा उगम. आता जरा आदमच्या या संपूर्ण 930 वर्षांच्या प्रवासाचा विचार करा. हा प्रवास खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. सुरुवातीला नंदनवनात ईश्वरासोबत अतिशय आनंदाने राहणारा आदम नंतर ईश्वरापासून दुरावला जातो. पण त्याच्या दुःखाची परिसीमा तेव्हा होते जेव्हा तो स्वतःच्याच एका मुलाची दुसऱ्या मुलाकडून झालेली हत्या पाहतो. फक्त कल्पना करा, आदमला तब्बल 930 वर्ष जिवंत ठेवण्यामागे एक मोठं कारण होतं असे हे प्रवचन सांगतं. पापाचे आणि मृत्यूचे ते भयंकर परिणाम त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे लागले. पिढ्यानपिढ्या लोकांचा आजारपण आणि मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहणं हे त्याचं सर्वात मोठं दुःख होतं. हाच धागा पकडून आपण पुढच्या मुद्द्यावर येतो. मौत एक खतरनाक बिमारी, म्हणजेच मृत्यू एक भयंकर आजार, ही ईश्वरीय शिक्षा समजून घेणं. आणि बघा, विनाशाची आणि दुराव्याची ही संकल्पना लोकांच्या मनात ठसवायला वक्त्याने एक अतिशय भन्नाट पद्धत वापरली आहे. त्यांनी इंग्रजीतील डी या अक्षराचा वापर करून एक अप्रतिम साखळी उभी केली आहे. डी फॉर डेंजर म्हणजेच धोका, डेथ म्हणजे मृत्यू, आणि डिवोर्स आणि डिवाइड म्हणजे नातेसंबंधांमधील दुरावा आणि विभाजन. मानवी आयुष्यातील मृत्यूचं गांभीर्य आणि विनाशाची साखळी लक्षात ठेवण्यासाठी ही खरोखरच एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे, नाही का? आता आपण या विश्लेषणाच्या अगदी भावनिक गाभ्यापर्यंत आलो आहोत. जुदाई का गहरा दर्द, म्हणजेच विरहाचं खोल दुःख, नश्वरतेची खरी किंमत. इथे एक अतिशय सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक पाद्रींनी स्पष्ट केला आहे, जो प्रत्येकाने समजून घेण्यासारखा आहे. एका बाजूला आहे शारीरिक मृत्यू, जो आपल्या शरीराचा केवळ एक जैविक नाश आहे. पण दुसऱ्या बाजूला आहे जुदाई, म्हणजेच नात्यांमधला दुरावा. पाद्रींच्या मते शरीराचा नाशापेक्षाही नात्यांमधील हा दुरावा मानवाला जास्त खोलवर आणि दीर्घकाळ वेदना देतो. शारीरिक मृत्यू एक वेळ संपतो, पण जिवंत असतानाही जेव्हा नाती कायमची तुटतात ना, तेव्हा ते दुःख खरोखर मरणप्राय असतं. खरं तर मूळ संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक दृष्टिकोन असा आहे की ईश्वराने मानवासाठी मृत्यू, रडणं किंवा विरहाची योजना कधीच केलेली नव्हती. ईश्वराने आदमला सुरुवातीला सोबती का दिला? तर मानवाने एकमेकांशी जोडले जाऊन अतिशय आनंदाने आयुष्य जगावं म्हणून. याचा अर्थ मृत्यू आणि हा वियोग त्या मूळ ईश्वरीय रचनेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. पण थांबा, इथेच सगळं संपत नाही. इथून आपण एका आशेच्या किरणाकडे जातोय. गेहूं का दानावर आशा, गव्हाचा दाना आणि आशा, एका नव्या जीवनाचं वचन. येशू ख्रिस्तांनी दिलेला गावाच्या दाण्याचा दाखला इथे खूप सुंदरपणे जोडला गेलाय.
बघा, जेव्हा आपण गव्हाचा दाणा जमिनीत पेरतो तेव्हा वरवर पाहता असं वाटतं की तो मेलाय किंवा त्याचं अस्तित्व आता संपलंय. पण प्रत्यक्षात ते दफन नसतं, तर ती एका नव्या जीवनाची सुरुवात असते. तो दाणा पुन्हा अंकुरित होतो आणि त्यातून नवीन फळ येतं. मृत्यू आणि दफन होणं हा माणसाचा शेवट नसून एका नव्या आध्यात्मिक शरीराकडे आणि वास्तवाकडे जाणारा तो एक मार्ग आहे, हे या उदाहरणातून किती सहज आणि सोप्या शब्दात स्पष्ट होतं. आणि या सगळ्या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि स्वतःला विचारण्यासारख्या प्रश्नावर येऊन थांबतो. हमारा अंत क्या है? आपला शेवट काय आहे? इथे राजा दावीद याने ईश्वराला केलेल्या प्रार्थनेचा संदर्भ येतो. आपण सर्वजण नश्वर आहोत आणि मृत्यू अटळ आहे हे सत्य तर आहेच, पण या मृत्यूकडे आपण पाहणार कसं? तो केवळ एक भयंकर शेवट आहे की एका नव्या आशेची आणि आध्यात्मिक जीवनाची सुरुवात? या एका प्रश्नावर विचार करत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. दुःखातून आशेपर्यंतचा हा प्रवास नक्कीच तुम्हाला एका नव्या दृष्टिकोनावर विचार करायला लावेल. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.